पर्येथे ऐसे कधारू, तेणेची बोले मी श्रीधरू, जैसानुकूल श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. श्री ज्ञानेश म्हणतात, अशक्य असले तरी गीतेचा अतींद्रिय अर्थ कळण्यास येथे एक आधार आहे. जर श्री सद्गुरू निवृत्तीनाथ मला पूर्ण अनुकूल आहेत, तर त्यामुळे धीर धरून मी अर्थानुभव सांगतो. भगवान ज्ञानेश्वर सांगतात, मी अपराध करतोय की भगवद्गीतेचा अर्थ, भगवद्गीतेचा अनुभव आल्यानंतर जो शब्दांमध्ये सांगायचा असतो त्याचं धारिष्ट्य मी करत आहे, कारण कोणी ते केलेलं नाही आहे. कालच आपला तो विषय झाला, कोणीही केलेलं नाही आहे. शब्दामधून सांगणं कोणालाही शक्य झालेलं नाही. जसं ध्यानाचा अर्थ मी सांगत असताना अनेक गोष्टी अशा वाटतं की खूप राहून गेलं, तरी आपण खूप सांगितलं. कुठल्याही धर्मग्रंथात फार त्याचं काही सांगितलेलं नाही आहे. सांगताच येत नाही, शब्दांमध्ये आणू शकत नाही. आणि ते म्हणतात, पण तरी मी सांगेल, बरंचसं काही सांगेल. त्याचं कारण श्री सद्गुरुनाथ माझ्या पाठीशी आहेत, मला त्याची चिंता नाही. आणि म्हणून धैर्य मी धरलेलं आहे. आता वाटतंय एखाद्या वेळेस मी सांगेल की न सांगेल, पण नक्की मी सांगेल. ज्यावेळेस माझ्यावरही असं संकट आलं, आपले परमपूजनीय बाप्पासाहेब 1988ला समाधीस्थ झाले रामनवमीला. एक महिना आम्हाला बोलवत होते, काय द्यायचं ते देत होते. पुण्याला प्रत्येक महिन्याला मला जावं लागत होतं. असं 6-7 महिने कंटिन्युअस गेलो. आणि म्हणाले की मला आता राहायचं नाही आणि मला जायचं आहे. आता तुम्ही कार्य करा किंवा न करा, मला आता थांबायचं नाही. गेली 20 वर्ष मी माझं आयुष्य वाढवतोय, आता मला वाढवायचं नाही. आम्हाला वाटलं असेच नेहमी बोलतात, आताही बोलत असतील. शेवटचे 6 महिन्याकरता बाप्पासाहेबांनी कळंबरकर जे येतील त्याला मी पूर्ण करेल असं ते म्हणाले. पण फारसे लाभ कोणी घेऊ शकले नाही. त्यानंतर बाप्पासाहेब निघून गेले, समाधीस्थ झाले, ठरलेली डेट ठेवून. पुढे आम्हाला, मी काही कार्य करायला तयार नव्हतो. अनेक लोक मला सांगत, तुम्ही ज्ञानेश्वरी घ्या. मी म्हणालो, शब्दभांडारात मी जर अडकलो, कीर्ती होईल, टाळ्या वाजवतील लोक, माझ्याकडे रीग लागेल, पण माझी वैयक्तिक साधनात जाईल. त्या लोकांचा ससेमिरा जास्त मागे लागेल. म्हणून मी नको म्हणत होतो. बाप्पासाहेबाला म्हणत होतो मी की बाप्पासाहेब आम्हाला एकदा पूर्ण होऊ द्या. ते म्हणायचे, तुम्हाला सर्व किल्ल्या दिलेल्या आहेत, पण तुम्ही ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार आणि ह्या योगाचा जर केला तर तुमचं कल्याण होईल, नाही तर तुमचं पतन होईल, उन्हाळा होईल तुमचा. पटत नव्हतं. वैयक्तिक साधना करावी, काय घेणं देणं लोकांशी सध्या तरी, असा एक भाग होता. कीर्तीच्या मागे लागू, लोक मागे लागतील, भव्य दिव्य कार्यक्रम होतील, पण आपलं काय, असं एक वाटायचं, भीती होती. पण मुंजाजीराव शेळकेपासून अनेक लोक सांगत होते, अहो तुमच्या गुरुचं करा, पार्डीकर महाराज ते सांगायचे, अहो गुरुचं काही करा, ज्ञानेश्वरी तुम्ही घ्या. मी नाही म्हणायचो. आणि बाप्पासाहेबांकडे कधी शिकलो नाही असं बसून. एखाद्या ओवीवर बाप्पासाहेब थोडंसं निरूपण करायचे, तेवढंच. कॉलेज लाईफमध्ये होतो, कोण ऐकतं. आणि भीती वाटायची. ज्ञानेश्वरीचं पारायण हार्डली 2-3दा केलं असेल जन्मात. पारायण उघडूनही पाहिली नाही. आणि म्हणायला लागले बाप्पासाहेब, ते लोक म्हणायला लागले, आनंदराव कोसडीकर म्हणाले, आणि माझा भाऊ जगदीश वारला, त्यामुळे पुन्हा आघात झाला. नंतर छाती दुखायला लागली. 17 नोव्हेंबर 1990
त्यानंतर छाती इतकी दुखायला लागली, कार्डिओग्राम काढले डॉक्टर परतानीकडनं, काही नाही. इतका थकत चाललो, 5-5 तास साधना करत होतो, काही अनुभव यायला तयार नाहीत. म्हणलं आपण शून्य झालो, कुठेतरी चुकायलं. 27 वर्ष बाप्पासाहेबांच्या सहवासात साधना केली आणि आज आपण शून्य झालो. नक्की 9ला माझी छाती दुखायला सुरुवात व्हायची, तडपायचो मी. अर्धा 1 तास असं चालायचं आणि सर्वजण घरात घाबरत होते. माझी पत्नी घाबरत होती, काय करावं. डॉक्टर म्हणाले मी काय औषध देऊ, काहीच रोग नाही. छाती मात्र आवळून धरायची, तडपायचो असा. आणि मधून मधून ही माणसं म्हणायची तुम्ही ज्ञानेश्वरी घ्या. शांतीलाल जैन होते, त्यांनी माझं भाषण ऐकलं, जैन धर्मातील कर्मसिद्धांत. ते म्हणाले याचा कोट फाडा आणि समाजात उभं करा. इतका छान विद्वान म्हणले या समाजात नाही आणि याची वकिली बंद करा. कोणी काही म्हणू लागलं, कोणी म्हणाले याला भिकारी करायचं होतं, मागत फिरला असता पण लोकांचं कल्याण झालं असतं. आबासाहेब देशपांडे वकील म्हणाले. आणि मग मुलगीर वकील म्हणाले जैन वकिलांना, शांतीलाल जैन वकिलांना, की तुम्हाला माहीत नाही यांचे गुरु काय, तुम्ही फक्त विद्वत्ता पाहिली. पण एखाद्या चांगल्या गुरुला वाईट शिष्य कसे मिळू शकतात त्याचे 3 नमुने आहेत म्हणले. चंद्रशेखर गाडगीळ पुणे, रामकुमार राठोड औरंगाबाद आणि आपला हा रामेश्वर सोमाणी परभणी. इतके खराब शिष्य कुठल्याही गुरुला मिळाले नसतील. मग मात्र मी चमकलो. म्हणलं खरंच आपण खराब आहेत का, गुरु चांगले असले तरी. म्हणून तर माझी छाती दुखत नसेल किंवा जगदंबा यांच्या तोंडातनं तर काही म्हणत नसेल आणि आपण ऐकत नाही आहेत. अनेक लोक सांगतायत. आनंदराव कोसडीकर म्हणाले तुम्ही ज्ञानेश्वरी घ्या. मी नाही म्हणालो की छाती दुखायची. आणि शेवटी एके दिवशी, दुसऱ्याच दिवशी घरी गेलो, नाही त्याच दिवशी कोर्टातनं घरी आल्याबरोबर मी लेटर काढलं, बाप्पासाहेबाला लिहिलेलं शेवटचं माझं. शेखरनी तसंच पत्र पाठवलं होतं. होय आम्ही कार्य करणार असं आश्वासन दिलं होतं, पण आज जेवणारे कोणी दिसत नाहीत, कोणापुढे आम्ही सांगावं. बस त्याच ते पत्र बाप्पासाहेबाला गेल्यावर बाप्पासाहेब म्हणाले माझा निर्णय समाधीचा झाला. ज्या पत्राची मी वाट पाहत होतो ते पत्र मला तुमचं मिळालं. आणि त्या पत्रात म्हणले आपण कबूल केलंय. हेच तर कारण नसेल. कोर्टात गेलो, आनंदराव कोसडीकर, आम्ही कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर सुंदरराव दैठणकर वकील, देशमुख वकील, आम्ही येतोत म्हणले ज्ञानेश्वरीला, तुम्ही ज्ञानेश्वरी घ्या. मी होय म्हणालो. बरोबर योगाग्नी प्रचंड प्रगट झाला. अरे बापरे म्हणलं हेच तर कारण नसेल, आपण नाही म्हणत होतो, दणके बसत होते. घरी आलो, मिसेसला म्हणालो आज मला काही होणार नाही. ते म्हणे रात्री पाहू 9 वाजता. काही झालेलं नाही. 9 वाजता शांत गाढा झोप लागेल म्हणलं, झोपलो. 1 वाजता अचानकपणे खटखटखट शक्तीने उठवलं, मांडी लावली. मी घाबरलो, कोणी आपल्याला मांडी लावायला लावली. बळजबरीने झाली क्रिया. ताठ बसलो आणि एकदम समोर बाप्पासाहेब प्रगटले, लख्ख प्रकाश. फक्त असा हात केला. म्हणलं झालं, कबूल केल्याबरोबर म्हणलं याच्यासाठी एवढं मला त्रास झाला. बस दुसऱ्या दिवशीपासून ज्ञानेश्वरीचे शोधायला सुरुवात केली. ऐकणारे कोण, भीत होतो. ज्या दिवशी घ्यायची ज्ञानेश्वरी, आनंदराव कोसडीकरांचं घर उघडलं, पहिलं पेज वाचलंय, मला काही सांगू शकणार नाहीत आपण आणि कोणी टिकणार नाही आपल्याजवळ. बस बसलो की सुरू व्हायचं. अफाट येत गेलं. आज तुम्ही पाहताय. कधी मी ओव्या पाहून येत नाही, कधी स्टडी करून फारसं येत नाही, काही नाही. सुरुवात होऊन जाते. त्याचं कारण सद्गुरूंनी दिलेली आज्ञा, हे त्याचं प्रमुख कारण आहे. माझ्यासारख्याला सद्गुरूंच्या आज्ञेचा जर असा परिणाम आहे, दरक फार हसायचे.
कधी भाषणात कोणी म्हणाले महाराष्ट्रातले प्रसिद्ध विद्वान, तो हसायचा. त्यांना माहीत नाही की आपल्या विद्वानांनी कधी 3दाही ज्ञानेश्वरी वाचलेली नाही. डॉक्टर मगर एकदा म्हणाले एका लग्नात, कधी अभ्यास करता हो, किती प्रचंड. ते म्हणजे अभ्यास आम्ही तर पाहिला नाही. डॉक्टर परतानी म्हणाले करताना. मग येतंय कसं? खरंच आहे, ज्ञानेश्वरांचं वय पाहता अक्षर ओळख तरी होती की नाही शंका आहे. काय चूक आहे? लौकिक अर्थाने किती माणूस शिकू शकतो? आणि म्हणून ते जे म्हणतात ते प्रत्येक वाक्य सत्य आहे. माझ्यासारख्याने काय अभ्यास केलाय? काही नाही. लोकांचे आयुष्य गेलेत. ज्ञानेश्वरी सोपी नाही. आणि ज्या ज्या वेळेस माझे भव्य असे प्रवचन कुठे कुठे झाले, आळंदीला 25,000 लोकांपुढे, पहिल्यांदा ती हिंदीमध्ये ट्रान्सलेट करणारी इंदोरची बाई पळत आली. मी केलंय म्हणले ज्ञानेश्वरी हिंदीमध्ये, पण तुमचे गुरु कोण सांगा. इतक्या जोरात पळत आली लोक येण्यापूर्वी. इंदोरची होती ती. तुमचे गुरु कोण? ज्ञानेश्वरी मी लिहिली हिंदीत, हिंदुस्थानात माझी ज्ञानेश्वरी आहे. पण असे अर्थ मी कधी पाहिले नाही. कुठून आलं? आणि तुमच्याही साधकांमधून काही काही जे घेतात ते आता बोलायला लागलेत. कुठून येतं? फक्त गुरु कृपा, श्रद्धा, विश्वास आणि भक्ती पाहिजे. आणि मग माऊली बोलतात ते एक एक वाक्य सत्य, तेवढंच सत्य आहे. एरवी तरी मी मूर्ख, सद्गुरू पाठीमागे जर असतील, त्यांची जर आज्ञा असेल तर आपण काहीही करू शकतो. हे खरं आहे. अनेक रहस्य बाप्पासाहेबांना मी विचारत होतो, मला समाधान होत नव्हतं. आणि मी सांगत असताना माझंच समाधान झालं. बुद्धियोग हा विषय होता. बुद्धियोग पहिल्यांदा कसा, मागे कसा नाही, आत्ताच नवीन कसा, अमेंडमेंट म्हणजे काय. बाप्पासाहेबांशी मी वाद घातले ह्या प्रश्नावर. त्या प्रश्नांची उकल मला झाली, घेत असताना झाली. हे भांडार येण्याचं कारण सद्गुरू सारिखा असता पाठी राखा. सद्गुरू सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. आणि मी घाबरत होतो, पुन्हा घाबरत होतो. एवढं मोठं भांडार माऊली आपल्याला सांगते, बाप्पासाहेब सांगतात. आणि माऊली मंदिरामध्ये 10-12 साधक होते. आणि माऊली मंदिरात मी एकटाच उभा होतो असा बाहेरच्या याच्यात. हे दर्शनाला गेलेले. आणि माऊलीला कळवळून प्रार्थना केली, माऊली माझी ताकद नाही आहे, माझी क्षमता नाही आहे, मी कॉम्पिटंट तेवढा नाही आहे. आणि तुम्ही छातीवर बसलात, हे सगळं करा. मी उद्या अर्थ नाही सांगू शकलो किंवा उद्या मी तुम्हाला अनुभव नाही देऊ शकलो या साधकांना, कलंक तुम्हाला लागेल, मला नाही. असं म्हणल्यानंतर घाईवरून आलो होतो, एकटाच होतो. काय विजा चमकल्या कडकड. आज मला वाटतं संपूर्ण देऊळ विजेने लखलख झालं होतं. विजा कडकडून जशा काय आकाशात पडतात तशा, आणि माझ्या अंगावर कोसळू लागल्या. घाबरलो, खाली बसलो. 3 दिवस संपूर्ण आळंदीत वीज, अशी विजेमध्ये मी खेळत होतो. माझं वाचा बंद झाली होती. सर्व साधकांना सांगितलं आज माऊलींच्या दरबारात अनुभव घ्या, पुन्हा येणार नाही अनुभव. कळंबरकर होते ना. आणि मी सांगितलं 3 जणाला अनुभव आला नाही, कारण तेवढ्या श्रद्धेने बसले नव्हते. ते नावं नाही आज सांगत. बाकीच्या सर्वांना अनुभव आला. ते बोले बाप रे, विजा आमच्याही अंगावर कोसळत होत्या. काय सांगत होते माऊली? होय, पाठीमागे आम्ही आहोत, गॉन अहेड. त्या दिवसापासून माझं धैर्य बांधलं. आता नाही मागणार म्हणलं. कलंक लागेल शब्द वापरला ना, त्याचे झटके दिले. आणि म्हणलं आत्ता मला विश्वास झालाय की तुम्ही पाठीशी आहात. मी कोण आहे? तेच माऊली इथे सांगतायत.
भगवान शंभूची आज्ञा निवृत्तीनाथांच्या थ्रू एका छोट्या बालकाला 16व्या वर्षाच्या मिळते, ज्याला घर नाही, दार नाही, बिझनेस नाही, खायला अन्न नाही, पाठी लेखन मिळाली नाही. खरं सांगा, वाटू नये त्यांना? आणि होय, विश्व बुडतंय ते वाचव, ही आज्ञा आहे. म्हणून माऊली म्हणते, मी धैर्य देखील हिंमत होत नव्हती, मी अपराध करत होतो. जसं मला जरी सद्गुरूंचं पाठबळ आहे असं सांगत असलो तरी वैयक्तिक माणूस घाबरतो. कोणाला माहीत, एक शंका असते मनात, काय होईल आपलं. तीच माऊलींना शंका आहे. एरवी तरी मी मूर्ख, ही आपल्याला देखील ओवी लागू आहे. माऊली म्हणतात, एरवी मी मूर्ख. मूर्ख म्हणजे याचा अर्थ ज्यांचा IQ बुद्धी गुणांक 90च्या खाली असं घेऊ नका. मूर्ख म्हणजे अध्यात्मात मूर्ख म्हणजे अज्ञानी. अहो, समाधीविषयी बोलायचं सोपं नाही हो. कोण बोललंय? ध्यानावर फार कमी लोक फार थोड्या शब्दात बोललेत. सोपं आहे ध्यान, धारणा आणि समाधीवर जे कुठे नाही ते प्रकट करणं. अनुभव आले असतील तर तुम्ही प्रकट करू शकतात, ते शब्दामध्ये येतील असं नाही. ओशो स्वतः म्हणतात की जो महान विद्वान होऊन गेला की जे सांगायला पाहिजे ते कदाचित येणारच नाही, दुसरंच सांगितले जातं. आणि नाही सांगायला पाहिजे ते आधी सांगायला येतं. कसं सांगावं, याला अज्ञान म्हणतात. शंकराचार्य म्हणतात, मग खसखसी एवढं फक्त मला मिळालंय, प्रचंड अजून राहिलंय. एरवी तरी मी मूर्ख. तरी माऊलीनी एवढं प्रचंड भांडार बाहेर आणलं आणि कळस चढवला मोदीजी महाराजांनी, बाप्पासाहेबांनी. पाया आणि मुहूर्त मेढ घातली माऊलींनी. कळस झाले ते 2, कारण सायन्स यांनी आणलं. आणि अनेक गर्भितार्थ जे माऊलींनी तसेच ठेवले, विस्तारित केले. म्हणून विश्वावर्ते यांचे उपकार आहेत हे पहिल्यांदा मान्य करावं लागणार आहे. आणि आपण याची मुहूर्तमेढ करतोय याचा विस्तार करण्याची. म्हणजे सोपं काहीच नाही, सोपं काही समजू नका. भविष्य याचा मागोवा नक्की घेईल. एरवी तरी मी मूर्ख, जरी जहाला अविवेक. माऊली म्हणतात, तसा मी अज्ञानी आहे. त्यामुळे धारणा, ध्यान आणि समाधीचे अनुभव जे कोणी सांगितले नाही ते सांगत असताना शब्द फेकण्यामध्ये काही चूक झाली, लक्षात घ्या. जरी अविवेक झाला, थोडी प्रज्ञामधून मन जर बाहेर आलं आणि शब्दांचे अर्थ जर नाही जुळले, काय होणार? अविवेक होईल माझ्यातनं. तरी संतांच्या कृपेच्या दीपाने सोज्वळ झालो आहे. एरवी तरी मी मूर्ख, जरी जहाला अविवेक, तरी संत कृपा दीपक सोज्वल असे. पण संतांच्या कृपा आहेत. समोर जे बसलेले होते ना, त्यांनाही म्हटलंय संत, दुसऱ्यांनाही म्हटलं आणि श्रीगुरूंना तर प्रथम म्हटलंय. यांच्या सदिच्छा आहेत माझ्या पाठीमागे, यांची किरण माझ्या पाठराखण करतायत आणि सद्गुरू तर उभे आहेत. आणि त्या जोरावर अंधकारामध्ये देखील मी दिवा नक्की लावेल, नक्की लावेल. काय भाषा आहे माऊलींची. लोहाचे कणक होये, हे सामर्थ्य परिसीची आहे. कामृत ही जीवित लाहे अमृत सिद्धी. लोहाचे कणक होय, लोखंडाचं सोनं होत असतं.
मी लोखंड आहे, पण माझं सोनं करण्याची कमैया माझ्या गुरुमध्ये आहे. खरंच सांगा बरं, मी नेहमी म्हणत असतो, कुठल्या तरी खेड्यातले आम्ही, इंदोरचे मोदीजी महाराज, निवळी खुर्द तालुका जिंतूर जिल्हा परभणीचा मी, कुठेतरी सेलूला शिक्षण घेतलेलं, औरंगाबादला आलेलो, राठोड कन्नडचा, एका पानपट्टीवाल्याचा मुलगा, तो औरंगाबादला येतो, शेखर पुण्याचा, अर्थार्थी संबंध नाही. आणि बाप्पासाहेब औरंगाबादला येऊन शोधतात. मोदीजी महाराज म्हणतात, तरुण पोरं येतील, तयार करून घ्या, महाराष्ट्रात जा, इथे थांबू नको. काशीहून हकललं त्यांना. ते म्हणले, महाराज इंदोरला येतो मी, नाही यायचं, जा महाराष्ट्रात, फार मोठं कार्य होणार आहे जगातमध्ये, पोरं येतील, तयार करून घे. त्यांच्या सॅटेलाईटवर आम्ही दिसतोय 10 वर्षापूर्वी. कोणाचं सामर्थ्य आहे आणि काय आम्ही काय वाचलंय हो. बाप्पासाहेबांकडे गेल्यानंतर बाप्पासाहेब मला सांगितलं, सोमानींनी खूप वाचन केलं, BA फर्स्ट इयरला होतो आणि वाचन खूप केलं. बाप्पासाहेब म्हणाले, ह्या देशामध्ये 86 लाख पंडित आहेत आणि काही रडले असतील की वेदांत सगळं घोकून पाठ केलेलं आहे, आता पाठ करायचं काही शिल्लक नाही. जर पाठांतर करून, जर प्रवचनं करून ह्या देशाचं भलं झालं असतं तर हा देश असा दरिद्री का झाला असता. आणि हा तर मुलगा आहे, याने किती वाचलं असेल. बरोबर आहे, काय वाचन असेल त्यावेळेस. महापंडित बसलेले त्या देशामध्ये. पण लोहाचे कणक होये, हे सामर्थ्य परिसीची आहे. पण परीस जर भेटला लोखंडाला तर सोनं होतं बरं. म्हणून ते म्हणे, मी लोखंड आहे, खरं आहे, मी मूर्ख आहे, मी अज्ञानी आहे, मी अपराध करतोय, पण मला परीस माझे श्रीगुरु आहेत, माझं सोनं होणार आहे, फिकीर करू नका. कारण समोरच्या श्रोत्यांना वाटू नये म्हणून पहिलं भाषण माझं झालं होतं बाप्पासाहेब गेल्यानंतर. ते मी नंतरही देत गेलो. चिंता करू नका, सोमाणी देऊ शकेल की नाही, भरोसा ठेवा माऊलीवर, बाप्पासाहेबावर, मोदीजी महाराजांवर. कमी पडला सोमाणी अजून कोणी पाठवतील, कशाला चिंता करता. चिंता चालायची करा. किसमें क्या दम है याची चिंता करू नका. ज्या प्रभूंनी हे सगळं निर्माण केलं तो करील ना, त्याची चिंता का करता.